मग आपण म्हणतो अरे माझ्या बरोबरचा जो मुलगा होता ज्याच्याकडे काही नव्हतं तो खूप पुढे गेला, मी मात्र खाली राहिलो. आता कुंडलीमध्ये राजयोग आहे पण रिअल लाईफ मध्ये खूप स्ट्रगल आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जेव्हा तुमचे ग्रह उत्तम असतात तेव्हा तुम्हाला एक फार सेफर एन्व्हायरमेंट मिळतं. ओके, चांगलं घर मिळतं, चांगल्या घरात चांगले पेरेंट्स मिळतात, एक ठीकठाक तुमचं आयुष्य चालू असतं, चांगले एखादी पार्टनर मिळते आणि तुमचं चालू आहे 1 BHK मधला 2 BHK मधला प्रवास चालू आहे. ओके, कारण तुम्हाला झगडावं काही लागत नाही. पण तुमच्या अपेक्षा खूप काही मिळण्याच्या असतात, पण ते खूप काही मिळण्यासाठी थोडंच करायची तयारी असते, करायची तयारी नसते. मग आपण काय म्हणतो अरे मी एवढं तर केलंय, कारण तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही हे करताय पण ते तेवढे इंटेन्सिटी नाहीये त्याच्यामध्ये, तेवढे एफर्ट्स नाहीयेत. मग तुम्ही ज्या पद्धतीचे एफर्ट टाकताय त्याच पद्धतीचे फायदा मिळणार आहे, म्हणून ते तुम्हाला नाही मिळत आहे. शनी महाराज तुम्हाला तेच सांगतायत की बाबा तू स्ट्रगल कर. स्ट्रगल तुम्हाला त्रास देण्यासाठी नाहीये, तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यासाठी आहे. कारण उच्चचा ग्रह काय करतो, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो. राजयोग काय करतो, कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो. ते जर तुमचा कम्फर्ट झोन आहे त्याच्यातनं बाहेर पडायचा कधी प्रयत्न करत नाही किंवा वेगळं काही करायचंय असंही तुमचं नसतं, मानसिकताच ती बदलून जाते. मग तो राजयोग कसा काम करणार आहे. मग आपण म्हणतो अरे माझ्या बरोबरचा जो मुलगा होता ज्याच्याकडे काही नव्हतं तो खूप पुढे गेला, मी मात्र खाली राहिलो. म्हणजे नक्की काय राहिला बाबा, तू तुझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर आला नाही आणि तो मेहनत करून त्याच्या कम्फर्ट झोनला प्रत्येक वेळी चॅलेंज करून तो पुढे गेला. मग त्याचा फक्त सक्सेस दिसतंय, त्याचं स्ट्रगल पण बघा ना.